नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शिवकुंज ट्रेडिंग युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑटोमेटेड बाय सेल स्ट्रॅटेजी कशी बनवायची, जसं की एआयचा वापर करून आता एआय मध्ये खूप आपण अल्गो स्ट्रॅटेजी बनवू शकतो. मग ती स्ट्रॅटेजी आपण कशी डेव्हलप करू शकतो स्वतःची. जसं की माझ्याकडे एक स्ट्रॅटेजी होती, ती मी ऑटोमेशन वरती बाय सेलचे सिग्नल जनरेट करून या ठिकाणी ती स्ट्रॅटेजी बनवली आहे. यामध्ये काही स्टॉप लॉस हिट होतात, टार्गेट पण हिट होतात, पण यामध्ये मी रिस्क मॅनेजमेंटने चांगलं प्रॉफिट कमवतो. असंच तुम्ही स्ट्रॅटेजी जनरेट करून तुम्ही सुद्धा प्रॉफिट कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्ट्रॅटर्जी बनवायची कशी ते समजून घेणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी बघा, आता एखादा ट्रेड मध्ये चालू आहे. मग हा ट्रेड कंटिन्यू कुठपर्यंत होणार आहे ते एकदा बघूया. बघा, या ठिकाणी या लेवलला माझी सेलची एंट्री जनरेट झालेली, कुठे इथे, म्हणजे या कॅन्डलला माझी सेलची एंट्री जनरेट झालेली. मग ही सेलची एंट्री, मार्केट याच्यामध्ये साईडवेज गेलं या लेवलला, बघा इथे मार्केट साईडवेज गेलं, तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय भेटलेलं, बायचे सिग्नल आलेला नाही, म्हणजे एक्झिटचा सिग्नल अजून पण आलेला नाही. आणि अजून पण बघा मार्केटमध्ये कंटिन्यू चालू आहे. म्हणजे आपण जर बघितलं नॉर्मली, तर मार्केटमध्ये किती मोठा आपल्याला डाऊनचा ट्रेड भेटलाय बघा. यामध्ये किती वेळा करेक्शन आलंय मार्केटमध्ये, या लेवलला मार्केट आलेलं, बरोबर. त्याच्यानंतर मार्केट साईडवेज राहिलं, त्याच्यानंतर परत मार्केट या लेवलला साईडवेज राहिलं, तरी सुद्धा आपल्याला काय बाय एंट्री आलेली नाही. तसं जर तुम्ही बॅक टेस्ट केलं तर तुम्हाला समजेल की हा बघा, या ठिकाणी इथे सेलची एंट्री आहे, इथे बायची एंट्री आहे. म्हणजे मार्केटमध्ये स्टॉप लॉस हिट होणार, स्टॉप लॉस हिट होणार, पण टार्गेटची अॅक्युरेसी आपण कशी अल्गोने वाढवू शकतो ते बघूया. चला, आपण वेळ न घालवता आपण त्या स्ट्रॅटर्जीवरती जाऊया, की स्ट्रॅटर्जी कशी डेव्हलप करायची त्यावरती जाऊया. आता नवीन एक डीपसीक हा ऍप्लिकेशन आलाय, बरोबर, म्हणजे एक वेबसाईट आहे डीपसीक वरती. आपण गेलो, डीपसीक वरती सिंपल आपण क्लिक करायचं आणि स्टार्ट नाव वरती क्लिक करायचं. स्टार्ट नाव वरती क्लिक केल्यानंतर काय करायचंय पुढे, की सपोज आता मला एक स्ट्रॅटर्जी बनवायची आरएसआयची. आपण नॉर्मल आरएसआय धरूया. या ठिकाणी माझ्या दोन्ही स्ट्रॅटर्जी आहेत त्या ऑफ करतो. या ठिकाणी मी गेलो, या ठिकाणी नॉर्मल सिंपल कॅन्डल घेतो. आता मला स्ट्रॅटर्जी बनवायची आरएसआय. आता मी या ठिकाणी आरएसआय टाकलं. आरएसआय मध्ये काय करायचंय, की या लेवलला मार्केट आलं, इथे मार्केट आलं, की इथून बाय झालं पाहिजे, इथून सेल झालं पाहिजे, परत इथे खालून क्रॉस वरच्या साईडला केले, इथे बाय झालं पाहिजे, इकडे सेल झालं पाहिजे. अशी आपण स्ट्रॅटर्जी बनवूया, जी आपल्याला सिंपल, याच्यामध्ये ना आपल्याला जास्त लॉजिक ऍड करायची डीपसीक मध्ये गरज नाहीये. सिंपल जसं काय करू शकतो आपण, की आरएसआय ऑटो बाय सेल स्ट्रॅटर्जी. सिंपल पहिल्यांदा आपण एवढं टाकून घेऊया, यानंतर काय आपल्याला कोड येतो आणि एवढंच टाकायचं. ट्रेडिंग व्यू प्राईम स्क्रिप्ट आणि एंटर करायचं. आता एंटर केल्यानंतर आपल्याला ट्रेडिंग व्यू साठी पाईन स्क्रिप्ट येईल, जी आपण ट्रेडिंग व्ह्यूच्या पाईन एडिटर मध्ये जायचं. पाईन एडिटर मध्ये जो पहिल्यांदा या ठिकाणी जो असेल तो आपल्याला काढून टाकायचा, स्क्रिप्ट जी ऍड असेल ती काढून टाकायची. आणि या ठिकाणी डीपसीक वरती जी स्क्रिप्ट, आता बघा या ठिकाणी ऑटोमेटेड स्क्रिप्ट लिहिली जाते, बरोबर. म्हणजे ऑटोमेटेड बाय सेल कुठे काय होणार या सगळ्या गोष्टी इथे बघा. 14 आरएसआयचा इनपुट, ओव्हरबॉट, ओव्हरसोल्ड, ह्या गोष्टी ऑटोमेटेड मध्ये त्या ठिकाणी जनरेट होणार. जसं की मी याला कॉपी केलं, कॉपी केल्यानंतर मी या ठिकाणी गेलो, या ठिकाणी, आणि इथे गेल्यानंतर बघा सिंपल कुठे आलोय मी, आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या पाईन एडिटरला आल्यानंतर इथे मी केलं पेस्ट. इथे पेस्ट केल्यानंतर काय केलं मी, ऍड टू कार्ड वरती क्लिक. ऍड टू कार्ड वरती क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेस होईल. प्रोसेस झाल्यानंतर बघा की या ठिकाणी स्ट्रॅटर्जी आली आहे, आणि या ठिकाणी बघा की सिंपल, एक मिनिट हा. आता बघा की मार्केटने इथे, आता इथे बघा, इथे बाय सिग्नल आलेला, याच्यावरती गेला नाहीये, म्हणून इथे सेल एंट्री आलेली नाही. मग यासाठी आपण काय करू शकतो ते पण एकदा प्लॅन करूया. बघा, आता तुम्ही पहिल्यांदा सिंपल बघून घ्या की इथे बाय एंट्री आलेली, बरोबर. आणि मार्केटने वरच्या साईडला टच कुठे केलं, इथे. मग इथे काय झाली, क्लोज एंट्री आली. इथे बाय झालं, इथे क्लोज एंट्री आली. आता याला जर हेकिनिशी कॅन्डल वरती आपण कन्वर्ट केलं ना, तर याची प्रोबॅबिलिटी वाढेल. म्हणजे आपण जे मगाशी लॉस मध्ये दिसत होता ग्राफ, तो थोडासा आपल्याला प्रॉफिटेबल दिसेल. सेम जसं की याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस, टार्गेट ऑटोमेटेड ऍड करू शकतो. जसं की आता बघा, या ठिकाणी क्लोज एंट्री झालेली, परत या ठिकाणी बाय आलेली, इथे बाय आलेली, इथे क्लोज झाली. जसं की बघा, इथे बाय आलेली. आता सिंपल या स्ट्रॅटर्जी मध्ये आपण
फक्त बाय सेल सिग्नल दिलाय, बरोबर. आता याच्यामध्ये प्रॉफिट टेक किती ठेवायचं आहे, स्टॉप लॉस किती ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड आहेत. मग आपण काय चेंजेस करूया, याच्यामध्ये आपण ईएमए ऍड करूया. सिंपल ईएमए 33 ऍड. सिंपल आपण ही गोष्ट की काय केलं, ईएमए 33 ऍड दिस स्ट्रॅटर्जी, म्हणजे या स्ट्रॅटर्जी मध्ये मला 33 ईएमए ऍड करून पाहिजे. मग ती पाईन स्क्रिप्ट त्या ठिकाणी जनरेट करेल. डीपसीक वरती आपण गेल्यानंतर बघा पाईन स्क्रिप्ट त्याने लोड करायला चालू केलंय. आता या ठिकाणी आपण गेलो, आपण परत सेम प्रोसेस करायची. पाईन एडिटर वरती जाऊन स्क्रिप्ट काढून टाकायची आणि परत काय करायचं, नवीन जी स्क्रिप्ट येते त्याच्यामध्ये 33 ईएमए ऍड असणार आहे. असं तुम्ही वेगवेगळे अजून काय करू शकता, मार्केटमध्ये इंडिकेटर आहे त्याचा यूज करून चांगली स्ट्रॅटेजी बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ओएचएलसी असू दे, ओपन हाय लो क्लोज अशी एक स्ट्रॅटेजी बनवू शकता. म्हणजे जे तुम्हाला सपोर्टिव्ह इंडिकेटर आहेत ते तुम्ही इथे ऑटोमेशन वरती जनरेट करू शकता. आता बघा मी ते पेस्ट केलं, कॉपी केलं, एक मिनिट, थोडा लोड व्हायला वेळ लागतो. लोड झाल्यानंतर त्या ठिकाणी ऍड होईल स्ट्रॅटर्जी. आता या ठिकाणी बघा ईएमए ऍड झालाय, बरोबर. आता ईएमए या ठिकाणी काय झालंय, ऍड झालंय. मग या ठिकाणी बाईची एंट्री आलेली. मग या बाईच्या एंट्री कशा कन्सिडर होणार ते बघायचं. आता सपोज की इथे बघा टेक प्रॉफिट म्हणजे या साईडला कुठेतरी सेलची एंट्री आली असेल. आता मला एक दुसरी स्ट्रॅटर्जी जर करायची असेल तर मार्केटमध्ये सपोज आता मी या ठिकाणी एक दुसरी स्ट्रॅटर्जी बघतो, ईएमए क्रॉस ओव्हरची. ट्रेडिंग व्यू पाय स्क्रिप्ट टाकलं, काय टाकलं, ईएमए पास, ईएमए 13 आणि ईएमए 26 बाय सेल क्रॉस ओव्हर, बस एवढं सिंपल टाकायचं आणि एंटर करायचं. या ठिकाणी इम्पॉर्टंट कोणता की ट्रेडिंग व्यू पाईन स्क्रिप्ट, कारण आपल्याला पायथन मध्ये नकोय तर आपल्याला ट्रेडिंग व्यू वरती डायरेक्ट डिप्लॉय करायची स्ट्रॅटर्जी त्यासाठी. ओके. आता बघा या ठिकाणी काय, क्रिएट ऑटो ट्रेडिंग व्यू पाईन स्क्रिप्ट दॅट यूज ईएमए. सिंपल, कारण आपण ईएमए ईएमए किती 5 पिरियड 13 पिरियड आणि 26 हा आपण त्या ठिकाणी ईएमए ठेवलाय. मग या ठिकाणी बघा ती जी स्क्रिप्ट असणार आहे पाईन स्क्रिप्ट या ठिकाणी जनरेट केली जात आहे. मग ही जनरेट झाल्यानंतर आपल्याला सेम परत तीच प्रोसेस करायची. काय करायचं, पाईन स्क्रिप्ट वरती जायचं, याला पूर्ण काढून टाकायचं आणि परत इथे जायचं. कंप्लीट झाल्यानंतर याला सिंपल सिलेक्ट करायचं, सिलेक्ट केल्यानंतर पेस्ट करायचं, पेस्ट केल्यानंतर ऍड टू कार्ड मध्ये क्लिक करायचं. ऍड टू कार्ड मध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ईएमए येईल बघा, तुम्हाला बाय कुठे करायचंय, सेल कुठे करायचंय, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ऑटोमॅटिक लिहून येतील. तर याच्यामध्ये ईएमए पण तुम्ही चेंजेस करू शकता, जसं की हा मला 10 ईएमए ठेवायचा आहे, हा मला 40 ईएमए ठेवायचा आहे आणि हा मला 100 ईएमए ठेवायचा आहे. सिंपल या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. जसं की आपण ईएमए चेंजेस केले बघा, तुम्हाला ईएमए इथे चेंजेस झालेले दिसतील. तसं परत मी 5 13 26 वरती येतो. आता ईएमए 5, ईएमए 13 आणि ईएमए 26 सिंपल ऍड केलं. या ठिकाणी बघा एक मिनिट, हा बघा की आता याच्यामध्ये बघा जसं की इथे क्रॉस ओव्हर झाला तिघांचा, इथे बाय एंट्री आली, परत इथे क्रॉस ओव्हर झाला बाय, इथे क्रॉस ओव्हर झाला बाय, इथे क्रॉस ओव्हर झाला बाय, इथे क्रॉस ओव्हर झाला सेल, इथे क्रॉस ओव्हर झाला सेल आलं. सिंपल समजलं. म्हणजे तुम्ही स्वतःच्या काय स्ट्रॅटर्जी ऑटोमेटेड बनवू शकता. जसं की मी या ठिकाणी बनवले बघा, या ठिकाणी मी एक बनवली ओएचएलसी सोबत सपोर्ट अँड रेजिस्टन्स सोबत मी एक स्ट्रॅटर्जी बनवली. ही स्ट्रॅटर्जी 70% वर्क होते मार्केटमध्ये बघितलं तर. याच्यामध्ये स्टॉप लॉस खूप छोटे छोटे आहेत, पण ज्यावेळी टार्गेट भेटतात ना खूप मोठे मोठे भेटतात. जसं की या ठिकाणी काय होतं माहिती, याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत, त्या कंडिशनच्या वरतीच आपल्याला एंट्री घ्यायच्या असतात. त्यामुळे या एंट्री इझिली अवॉइड करता येतात आपल्याला. जसं की या ठिकाणी बघा ही सेलची पोझिशन आहे, ही सेलची पोझिशन आहे, ही बाईची पोझिशन आहे, ही सेलची कंडिशन आहे, इथे बाईची कंडिशन आहे, इथे सेलची. आता सपोज याला जर आपण निफ्टीवरती बघितलं, बरोबर. आता इंडियन मार्केट, आता निफ्टीवरती जर आपण बघितलं, निफ्टीवरती बघा या ठिकाणी बाय पोझिशन आलेली मॉर्निंगला, या ठिकाणी सेल पोझिशन आलेली आणि इथे परत बाय पोझिशन आलेली. सिंपल. आता त्याच्यानंतर परत बघा इथे सेल आलं. आपण मार्केटमध्ये मल्टिपल स्ट्रॅटर्जी बनवू शकतो आणि मल्टिपल स्ट्रॅटर्जीचा वापर करून कॉम्बिनेशन करून आपण इझिली अल्गोवरती आपण
ग्रो करू शकतो. त्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आता आपण अशाच एका नवीन नेक्स्ट व्हिडिओ.